मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस कोणताही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. मुंबईवर झालेल्या त्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचं मुख्य केंद्र होतं टाटा ग्रुपचं ताज हॉटेल. पण या भीषण दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपचे रतन टाटा यांनी जे काही केलं ते ऐकून आज प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येईल आणि डोळ्यात पाणी उभे राहील. आज आपण बिझनेसमॅन रतन टाटा नाही तर माणूस रतन टाटा यांची एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी तुम्हाला रडवेलही आणि खूप काही शिकवूनही जाईल. हल्ला सुरू असताना ताज हॉटेल गोळीबाराने टार्गेट होत असताना वयस्कर असूनही रतन टाटा स्वतः कित्येक तास हॉटेलच्या बाहेर सुरक्षेचा आढावा घेत उभे होते. आपल्या हॉटेलमध्ये अडकलेल्या पाहुण्यांची आणि कर्मचाऱ्यांची त्यांना प्रचंड काळजी होती. जेव्हा हा हल्ला संपला तेव्हा ताज हॉटेलचे अतोनात नुकसान झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांचे प्राण वाचवताना स्वतःचे बलिदान दिले होते. रतन टाटा यांनी ठरवले होते की आता या संकट काळात आपल्या माणसांना एकटं सोडायचं नाही. हल्ल्यानंतर रतन टाटा यांनी जे पाऊल उचललं ते जगातल्या कोणत्याही मोठ्या बिझनेसमॅनने आजपर्यंत केलं नसेल. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी घेतली. हल्ल्यात शहीद झालेल्या आणि जखमी झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी रतन टाटा स्वतः गेले आणि प्रत्येक कुटुंबांचे सांत्वन केले. त्यांना आजीवन पगारसुद्धा जाहीर केला. जे कर्मचारी शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला त्यांचा पूर्ण पगार जर जिवंत असते तर तो निवृत्तीपर्यंत मिळाला असता आणि हीच पगार त्यांना आयुष्यभर देण्याची सोय केली. मुलांच्या शिक्षणाचा खर्च. शहीद कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या जगातील कोणत्याही शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च टाटा ट्रस्टने उचलला. टपरीवाल्यांनाही मदत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ताज हॉटेलच्या बाहेर असणारे छोटे दुकानदार, टपरीवाले आणि फेरीवाले ज्यांचे या हल्ल्यात नुकसान झाले होते त्यांनाही रतन टाटांनी शोधून आर्थिक मदत केली. ताज हॉटेलच्या पुनर्बांधणीसाठी जगातल्या अनेक मोठ्या परदेशी कंपन्यांनी साहित्य आणि मदत देण्याची इच्छा व्यक्त केली. पण रतन टाटा यांनी त्यांना नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, माझ्या देशावर संकट आलंय आणि मी माझ्या माणसांची काळजी घ्यायला मी स्वतः खंबीर आहे. त्यांनी हॉटेलच्या नूतनीकरणाचे संपूर्ण कंत्राट भारतीय कंपन्यांना दिले आणि केवळ 21 महिन्यात ताज हॉटेल पुन्हा एकदा पूर्वीपेक्षाही जास्त दिमाखात देशाच्या स्वाभिमानासारखं उभं राहिलं. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात की टाटा हे फक्त नाव नाही तर ती विश्वासाची आणि माणुसकीची एक चालती बोलती संस्था आहे. पैसा अनेक जण कमावतात पण रतन टाटा यांनी लोकांची मने आणि आशीर्वाद कमावले. तुम्हाला रतन टाटांचा हा किस्सा कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. जर या थोर माणसासाठी तुमच्या मनात आदर असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.